बीड शहरात आज शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ बंद पाळण्यात येत आहे। त्या अनुषंगानं आपण बीड शहरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मुलाखती घेतल्या आहेत। यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे आजच्या बंदच्या संदर्भात। केंद्र सरकारच्या विरोधामध्ये संबंध शेतकरी बांधवांनी दिल्ली येथे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। त्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असून बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या व तसेच सर्वपक्षीय महारॅलीचे आयोजन करून बंदचे आवाहन बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत। भारत बंदचं आयोजन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तरी या बंदला पाठिंबा म्हणून श्रमिक राज कामगार संघटना सहभागी झालेली आहे। कारण मोदी सरकारने जे 3 कायदे आणलेले आहेत त्या 3 कायद्यामुळं शेतकरी हा देशोधडीला लागणार आहे आणि म्हणून आज भारतभरातील शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत। दिल्लीच्या बॉर्डरवर आहेत। आज बीड जिल्ह्यातून देखील या संपाला पाठिंबा दिलेला आहे। तरी श्रमिक राजच्या वतीने जे श्रमिक राजची जिल्हा बॉडी आहे त्यांच्या वतीने आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत आणि या बंदमध्ये सहभागी होत आहे। धन्यवाद। बंदमध्ये बीडकरांचाही सहभाग। बीडमधील प्रमुख बाजारपेठ सध्या बंद आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी खूप मोठ्या प्रमाणात देशव्यापी बंद पुकारण्यात आला। गल्लीपासून दिल्लीपर्यंत या बंदचे स्वरूप आपल्याला पाहावयास मिळत आहे। आज बीडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आपण आहोत आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं या ठिकाणचा व्यापारी उभा आहे हे चित्र आज दिसतं आहे। या ठिकाणी फक्त चाकरमाने, दूधवाले, अत्यावश्यक सेवेवाले यांची दुकाने चालू आहेत। त्यामध्ये मेडिकल व अत्यावश्यक सेवा चालू आहे। मी बालाजी जगतकर, बीड येथून।